भरोसा सेल बीड़ पुलिस बल में ससुराल वालों और पतियों द्वारा उत्पीड़न की शिकायतें दर्ज करने के लिए काम कर रहा है। इस भरोसा सेल में 1 जनवरी से 30 अप्रैल तक 174 मामले दर्ज किए गए। इसमें भरोसा सेल ने 66 लोगों के परिवारों को फिर से मिलाया है। पुणे में वैष्णवी हगाव ने मामले के बाद राज्य में दहेज और महिलाओं के उत्पीड़न की घटनाएं सामने आईं। इस बीच पिछले 4 महीनों में बीड़ में 174 मामले दर्ज किए गए हैं, जिसमें 66 लोगों के परिवारों को फिर से मिलाया गया है। संदिग्ध रवैया, परिवार में रिश्तेदारों का हस्तक्षेप जैसे कई कारण पति पत्नी के बीच झगड़े का कारण बनते हैं। इसके कारण मामला तलाक तक पहुंच जाता है। हालांकि भरोसा सेल के जरिए पति पत्नी अलग नहीं होते। उन्हें एक साथ लाने के लिए भरोसा सेल फिलहाल काम कर रहा है। बीड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा जिल्हा आहे आणि यातले तालुके पण मोठे आहेत आणि यामध्ये 28 पोलीस स्टेशन येतात जवळपास। तर बऱ्याचदा जे जोडपी आहेत ती समुपदेशनासाठी अर्जासाठी आंबेजोगाई, परळी, आष्टी या आंबोरा या विभागातून येतात आणि त्यांना आल्यानंतर इथं आल्यानंतर तारखा देण्यात त्यांचा वेळ, पैसे आणि श्रम सगळ्या गोष्टी वाया जातात। त्याचबरोबर ह्या गोष्टी त्यांच्या नातेवाईकांना पण फेस कराव्या लागतात। तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन माननीय आमचे जे नवीन पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत सर, तर यांनी एक निर्णय घेतला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर म्हणजे SDPO कार्यालयात किंवा पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नवीन भरोसा सेल स्थापन करण्यात येण्याची निर्णय प्रस्तावित आहे आणि लवकरच तो अंमलात येईल, जेणेकरून त्या एरियातले जे कपल आहेत, जोडपी आहेत किंवा त्यांच्या काही तक्रारी आहेत त्या लवकर त्या तिथे अप्रोच होऊ शकतात आणि समुपदेशनाद्वारे त्यांचा वेळ, मेहनत, पैसा सगळ्या गोष्टी वाचू शकतात आणि त्यांना जर त्यातून जर त्यांचा मार्ग नाही निघाला तर ते संबंधित जे स्थानिक पोलीस स्टेशन्स आहेत तिथे लवकरात लवकर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करू शकतात।